मनोज जरांगेबद्दल एक मराठा म्हणून अभिमान वाटत होता, मात्र आता ते शरद पवारांच्या नादी लागून भरकटलेत. भाजप आमदार अमित साटम यांची जरांगेंवर टीका. आरटीई प्रवेशाबाबतचा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द. शिंदे सरकारला मोठा झटका. खासगी आणि विना अनुदानित शाळांत गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा. पूजा खेडकरांना पुणे पोलिसांची दुसरी नोटीस. जिल्हाधिकारी दिवसेंच्या विरोधातल्या तक्रारीवर जबाब नोंदवण्यासाठी पाचारण. लंडनहून आणलेल्या वाघनखांचा साताऱ्यातील संग्रहालयात आज भव्य सोहळा. शिवप्रेमींसाठी पर्वणी. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह इतर नेतेही राहणार उपस्थित. मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर. कोकण रेल्वेकडून 7 विशेष गाड्यांचं नियोजन. 21 जुलैला सकाळपासून सुरू होणार आरक्षण. विदर्भात पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा. नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. कुणीही सुपरमॅन बनायला जाऊ नये. मोहन भागवतांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, तर सरसंघचालकांच्या वक्तव्यावरून काँग्रेसचा मोदींवर निशाणा. विशाळगडावरील हिंसक तोडफोड प्रकरणी आज उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी. परिसरात उसळलेल्या हिंसाचाराचा वकील सतीश तळेकरांनी दिला हवाला. विधानसभेच्या रणनीतीसाठी भाजपचं मंथन. कालच्या बैठकीत 144 जागांवर चर्चा. आजही भाजप कोर कमिटीची मॅरेथॉन बैठक. उद्या दुपारपर्यंत नीट यूजीचा निकाल शहरनिहाय वेबसाईटवर अपलोड करा. सुप्रीम कोर्टाचे एनटीएला आदेश. उमेदवारांचं नाव जाहीर करायला मात्र नकार.